नमस्कार मुलांनो, आजचा आपला विषय असणार आहे गणित आणि इयत्ता 7वीचं जे गणित आहे ते आज आपण शिकणार आहोत. चला तर मग मुलांनो, इयत्ता 7वीचं जो गणित विषय आहे त्यातील प्रकरण पहिलं, त्याचं नाव आहे भौमितिक रचना. याला ह्या पाठाला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर पहा मुलांनो, भौमितिक रचना हे जे प्रकरण आहे, पहिलं प्रकरण आहे इयत्ता 7वीचं. तर आपण या प्रकरणामध्ये काय बघणार आहोत आणि लास्ट प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो होतो ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर बघा, मागील इयत्तेमध्ये आपण रेषा, रेषाखंड, कोन, कोन दुभाजक इत्यादींचा अभ्यास आपण मागील वर्षी केलेला होता. कशाचा मुलांनो? तर रेषा, रेषाखंड, कोन आणि कोन दुभाजक ह्या घटकांचा जो अभ्यास आहे तो आपण इयत्ता 6वीमध्ये केला होता. आणि आता आपण इयत्ता 7वीमध्ये काय करणार आहोत? तर इयत्ता 7वीमध्ये आपण त्रिकोणाच्या कोन दुभाजक, लंब दुभाजकाचे गुणधर्म, तसेच त्रिकोण रचना, रेषाखंडाची आणि कोनांची एकरूपता इत्यादी आपण ह्या इयत्ता 7वीमध्ये आपण बघणार आहोत. आणि काय घटक बघणार आहोत? तर त्रिकोणाच्या कोन दुभाजक, लंब दुभाजकाचे गुणधर्म, तसेच त्रिकोण रचना आणि रेषाखंडाची आणि कोनांची एकरूपता इत्यादी घटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, भौमितिक रचना या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. तर मुलांनो, आपला जो पहिला घटक आहे तो काय आहे? तर कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. यालाच काय म्हणतात मुलांना? तर कोन दुभाजक असे म्हणतात. आता कोन दुभाजक म्हणजेच काय मुलांनो? तर समजा हा आहे एक कोन, हा आहे आपला एक काटकोन, आणि त्या काटकोनाला जर आपण नाव दिलं ए, बी आणि सी असं जर आपण नाव दिलेलं आहे, तर आता ह्या कोणाला आपण काय करायचं आहे? तर त्याला आपल्याला दुभाजायचं आहे, म्हणजेच त्याचे 2 भाग करायचे आहे. म्हणजेच आपल्याला कशाचा उपयोग होणार आहे? तर जे आपली कंपास पेटी आहे त्याचा आपल्याला काय होणार आहे? त्या साहित्यांचा इथे आपल्याला उपयोग होणार आहे. जसं कंपास आपण घेतल्यानंतर जे कर्कटक आहे त्यामध्ये पेन्सिल ठेवून आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या रेषेपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन आपल्याला इथे एक कोन काढायचा आहे. तसेच आपल्याला इथे देखील काय करायचं आहे? तर एक कोन हा काढायचा आहे. त्यानंतर सेम ह्या घटकावरतीच आपल्याला काय करायचं आहे? तिथे कर्कटकाचा एक टोक ठेवून आपल्याला एक काय करायचं आहे? तर एक कोन काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे देखील ठेवून आपल्याला काय करायचं आहे? तर त्या रेषेला दुभागायचं आहे. आणि आता जो काही छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे त्यालाच आपण पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे? तर पट्टीच्या सहाय्याने त्याला आपण बरोबर इथे जोडून घ्यायचं आहे. म्हणजेच हा इथे आपला काय झालेला आहे? तर कोणाचे दुभाजन झालेलं आहे, कोन दुभाजक इथे आपलं सिद्ध झालेला आहे. म्हणजेच याला आपण नाव काय देऊ शकतो? तर याला आपण डी हे नाव देऊ. म्हणजेच इथे काय तयार होईल? एक कोन जो आहे तो एक कोन ABD असा एक कोन इथे तयार होणार आहे. आणि दुसरा जो कोन आहे तो कुठला तयार होणार आहे? तर दुसरा जो कोन आहे तो DBC असे 2 कोन आपल्याला इथे मिळतात. पहिला आपल्याकडे काय होता? तर एक काटकोन होता, आणि त्या काटकोनाला आपण काय केलेलं आहे? कोन दुभाजक केलेला आहे, दुभाजलेला आहे. आणि मग एका काटकोनच्या आपल्याला किती मिळालेले आहेत? बघा, 90 अंशाचा एक काटकोन असतो. म्हणजेच याचं अंतर मग किती असणार आहे? तर 35 अंश 35 अंश एवढं असणार आहे. तर ह्याच क्रियेला काय म्हटलं जातं मुलांनो? तर कोन दुभाजक असे म्हटलं जातं. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे की कोन दुभाजक काय करतो? तर कोन दुभाजक कोनाचे 2 समान भाग करत असतो. बघा, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जर आपण काटकोन काढला तर आणि याला काय करायचं आहे? आपल्याला दुभाजायचं आहे. बघा, याला आपण काय केलेलं आहे? तर दुभागलेलं आहे. म्हणजेच कोन दुभाजक काय करतो? तर कोनाचे 2 समान भाग करत असतो. जसं की आपण बघितलं की एक आपण काय काढलेलं आहे? काटकोन काढलेला आहे, आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे? त्याचं दुभाजन करायचं आहे. म्हणजेच त्या कोनाला अर्ध करायचं आहे, तेही सारख्या प्रमाणामध्ये करायचं आहे. इथे ते आपण कशाच्या सहाय्याने केलेलं आहे? जे आपल्या कंपासमध्ये साहित्य आहे कुठले? तर गुण्या असतो आपल्या कंपासामध्ये, एक कर्कटक असतं, तसंच एक मोजपट्टी असते. तर आपण कर्कटकाच्या सहाय्याने काय केलेलं आहे? बरोबर कोनाला जे आहे ते दुभाजन त्या कोनाचे केलेले
आहे. आणि शेवटी आपल्याला इथे काय मिळालेलं आहे तर कोन दुभाजक मिळालेला आहे. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, कोन दुभाजक कोणाचे दोन समान भाग करते. हे जे कोन दुभाजक आहे ते काय करत असते तर एका कोणाचे बरोबर जर दोन समान भाग करायचे असेल तर बरोबर आपण कर्कटाच्या सहाय्याने मोजपट्टीच्या सहाय्याने काय करू शकतो, कोनाचे दुभाजन हे करू शकतो. बघा इथे देखील दाखवलेलं आहे की इथे काय आहे, एक कोन आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, दुभाजन करायचं आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, कर्कटक घेतलेला आहे, त्याचं एक जो टोक आहे तो इथे ठेवलेला आहे आणि एक इथे काय करून घेतलेले आहे, रेष काढून घेतलेली आहे. तसेच इथे देखील आपण एक रेष काढून घेतलेली आहे आणि बरोबर त्याच्यावरतीच आपल्याला कोन मापक ठेवून आपल्याला काय करायचं आहे, तिथे देखील एक साइन काढून घ्यायचा आहे आणि इथे देखील काढून घ्यायची आहे. नंतर मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे तर ही जी तुटक रेषा काढलेली आहे ती मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि मग त्याला नाव आपल्याला हवं ते नाव इथे आपल्याला देता येतं. जर आपल्याला इथे एल नाव द्यायचं असेल, बी नाव द्यायचं असेल किंवा ई नाव द्यायचं असेल तर आपण ते इथे देऊ शकतो. म्हणजेच कोन ABC हा जो कोन आहे तो आपण त्याचं काय केलेलं आहे, त्याला दुभागलेला आहे, त्याचे दोन भाग हे केलेले आहेत. तर पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे तर कोन दुभाजक म्हणजेच काय तर कोनाचे दोन समान भाग. इथे आपण एक कोन काढलेला आहे आणि त्याचे समान भाग जे आहे कर्कटकच्या आणि पट्टीच्या सहाय्याने आपण ते काढून घेतलेले आहे. आणि बघा किरण BM, इथे आपल्याला काय मिळालेलं आहे तर किरण BM मिळालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतेही नाव या कोनाला देऊ शकता. तर आपल्याला इथे किरण काय मिळालेला आहे तर BM हा आपल्याला काय मिळालेला आहे तर तो आपल्याला BM किरण हा मिळालेला आहे. नंतर कोन आपल्याला काय मिळालेला आहे तर कोन ABC हा मिळालेला आहे. बघा कोन AB आणि C हा कोन आपल्याला काय करायचा आहे तर ABCचा दुभाजक आहे. ABC चा दुभाजक काय आहे मुलांनो, किरण BM जेव्हा आपण काढलं तेव्हा आपल्याला काय मिळालेलं आहे तर कोन दुभाजक मिळालेला आहे. ते बघा काय आहे ABM आणि दुसरा जो कोन आहे तो बघा काय आहे CAB किंवा MBC हा दुसरा कोन आपल्याला इथे मिळतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आधी आपण बघितलं होतं की कोन दुभाजक कसं असतं. आपण इथे बघितलेलं आहे की कोन दुभाजक काय असतं, कोनाला दुभागलं जातं, त्याचे दोन समान भाग केले जातात, त्यालाच काय म्हणतात तर कोन दुभाजक असे म्हणतात. आता इथे काय आहे बघा, रेषाखंडाचा लंब दुभाजक. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या मापावरून एक रेषाखंड काढायचा आहे आणि त्या रेषाखंडाला आपल्याला काय करायचं आहे तर त्याचे दुभाजन करायचं आहे, म्हणजे दोन भाग हे करायचे आहेत. हेही देखील खूप सिंपल आहे. बघा कसं, तर पहा मुलांना, जर तुम्हाला 5 सेंटीमीटर या रेषेला सांगितलं असेल की या रेषाखंडाचा तुम्ही काय करायचं आहे तर लंब दुभाजक काढायचा आहे. कशाचा तर 5 सेंटीमीटर ही रेषेची आपल्याला लांबी दिलेली असेल आणि सांगितलं असेल की तुम्ही या रेषेचा आता काय करायचं आहे तर लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणून आपल्या कंपास पेटीमध्ये जो काही साहित्य आहे म्हणजेच मोजपट्टी आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे तर 5 सेंटीमीटर एवढी रेष काढून घ्यायची आहे. समजा ही आपण 5 सेंटीमीटर ही रेष काढलेली आहे आणि त्याला आपण नाव काय देणार आहोत तर A आणि B असे या रेषेला आपण नाव दिलेलं आहे. आणि ही जी रेष आहे ती किती सेंटीमीटरची आहे तर 5 सेंटीमीटरची आहे. म्हणून इथे आपण काय लिहिणार आहोत 5 cm लिहिणार आहोत. का, कारण ही रेष किती सेंटीमीटरची आहे तर 5 सेंटीमीटरची आहे, म्हणून या रेषेला आपण नाव दिलेलं आहे 5 सेंटीमीटर हे. नंतर आता सांगितलेलं आहे की या रेषाखंडाचा आपल्याला काय करायचं आहे लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणून ह्या लंब दुभाजक म्हणजेच काय की या रेषेला बरोबर आपल्याला काय करायचं आहे दुभागायचं आहे, म्हणजे समान दोन भाग करायचे आहे. म्हणून कर्कटकाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे तर एक हे जे अंतर आपल्याला इथे दिसत आहे तिथे आपल्याला त्या कर्कटकमध्ये काय करायचं आहे तर अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं आहे आणि बरोबर एक जे साईन आहे ते आपल्याला इथे करायचे आहे आणि ते जे एक साईन आहे ते आपल्याला कुठे करायचे आहे तर खाली करून घ्यायचे आहे. आणि सेम प्रोसेस आपल्याला A वरती टोक ठेवून आपल्याला वरती देखील काय करायचं आहे एक साइन एक मार्क्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली देखील आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची आहे. आणि नंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे तर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जे दोन बिंदू आपल्याला इथे मिळालेले आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि मग याला आपल्याला नाव द्यायचं आहे
याला समजा ई आपण नाव दिलं तर याला आपण काय द्यायचं आहे, तर एफ हे नाव द्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला ए बी या रेषाखंडाचा लंबदुभाजक काय मिळालेला आहे, तर ई एफ हा त्याचा लंबदुभाजक मिळालेला आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला समजलं असेल कोन दुभाजक म्हणजेच काय, की कोनाचे दोन समान भाग करणं, आणि रेषाखंडाचा लंबदुभाजक म्हणजेच काय, तर रेषाखंडाचा देखील काय करणं, दोन समान भाग करणं. कशाच्या सहाय्याने, तर जे कंपास आहे, कर्कटक आहे, मोजपट्टी आहे, तिच्या सहाय्याने आपल्याला काय करता येऊ शकतं, तर तिच्या सहाय्याने आपल्याला कोणाचे सुद्धा जो कोन दुभाजक आहे तो देखील आपल्याला काढता येतो आणि रेषाखंडाचा लंब दुभाजक देखील आपल्याला काढता येतो. जसं बघा इथे सांगितलेलं आहे, रेषा सी डी लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी तुम्ही काय कराल. आता सी डी हे काय आहे, लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर हे पडताळण्यासाठी आपल्याला बरोबर एस वरती टोक आपलं कर्कटकचं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर समान इथे एक रेष काढून घ्यायची आहे. सेम जी एक रेष आहे ती आपल्याला खाली काढून घ्यायची आहे. परत आपल्याला कर्कटकचं जे टोक आहे ते पी वरती ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तर त्या रेषेवरती आणखी एक रेष काढून घ्यायची आहे आणि मग एस वरती पी वरती टोक ठेवून खाली देखील आपल्याला एक मार्क्स करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला ही जी रेषा आहे, जे दिलेले दोन बिंदू आहेत ते आपल्याला जोडायचे आहे. म्हणजे आपल्याला इथे पी आणि एस हे जे रेषाखंड आहे याचा लंब दुभाजक आपल्याला इथे काढता आलेला आहे. पुढे बघूया. पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, तर पहिला प्रश्न इथे काय दिलेला आहे, तर आपल्याला इथे त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा गुणधर्म आपल्याला इथे सांगायचा आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक कच्ची आकृती जे आहे ते आपल्याला एक काढून घ्यायची आहे. बघा, त्रिकोण पी क्यू आर हा कोणताही त्रिकोण काढा. म्हणजे कच्च्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर कंपासाच्या साहाय्याने त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभागा. कंपास घ्यायचा आहे, कर्कटक जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अंतर घेऊन आपल्याला हे जे तिन्ही कोन आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, दुभाजकायचे आहे. ते तिन्ही कोन दुभागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यातूनच एक रेषा जी आहे ती आरला जोडायची आहे. नंतर जी एक रेषा आहे ती क्यूला जोडायची आहे आणि मग एक पीला अशी जोडायची आहे. बघा, तीन रेषा आपल्याला इथे काय केलेल्या आहे, आपण त्या दुभागलेल्या आहेत. या कोणाला आपण तीन रेषांनी दुभागलेला आहे आणि मध्ये जो आपल्याला एक बिंदू मिळत आहे त्याला, त्याच बिंदूला बघा इथे काय म्हणत आहे, तर संपात बिंदू असे म्हटले गेलेले आहे. काय म्हटलं गेलेलं आहे मुलांना, बघा संपात बिंदूला ह्या बिंदूला काय म्हटलं गेलेलं आहे, तर संपात बिंदू म्हटलेलं आहे आणि त्याला नाव आपल्याला द्यायचं आहे एल असं आपल्याला या संपात बिंदूला नाव द्यायचं आहे. इथे जो काही आपल्याला बिंदू मिळालेला आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला संपात बिंदू असे म्हणतात. का त्याला संपात बिंदू असे म्हणतात, कारण तो एकापेक्षा जास्त रेषा आपल्याला त्या बिंदूमधून काढता येत आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर संपात बिंदू असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, एक पी मधून देखील आपण रेषा काढलेली आहे, एक क्यू मधून देखील एक रेषा गेलेली आहे आणि दुसरं आरला छेदणारे सुद्धा आहे. म्हणजेच एकापेक्षा जास्त रेषा गेलेल्या आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो संपात बिंदू असे म्हणतो आणि त्याला नाव काय दिलेलं आहे, तर एल हे त्याला नाव दिलेलं आहे. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा, हे तीनही कोन दुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच ते एकसंपाती आहेत. त्या संपात बिंदूला आपण काय नाव दिलेले आहे, तर त्याला एल असे हे नाव आपण दिलेले आहे. नंतर पाहूया त्रिकोणात एल पासून त्रिकोणाच्या बाजू बघा काय आहे, पी क्यू आहे, क्यू आर आहे आणि पी आर आहे. बघा इथे आपल्याला दिसत आहे पी क्यू ही एक बाजू झालेली आहे, नंतर क्यू आर ही एक बाजू झालेली आहे आणि दुसरी पी आर ही एक बाजू झालेली आहे. तर नेक्स्ट बघा मुलांनो काय आहे, पट्टीच्या सहाय्याने एक लघुकोन त्रिकोण व एक विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे आपल्याला आणि नंतर प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक आपल्याला काढायचे आहे. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक लघुकोन त्रिकोण काढायचा आहे. लघुकोन त्रिकोण म्हणजेच काय मुलांनो, तर 90 अंशापेक्षा जो कोन कमी असतो त्याला आपण काय म्हणतात, ज्याचे माप कमी असते त्याला आपण काय म्हणतो, की त्याला लघुकोन असे म्हणतात. आणि विशाल कोन म्हणजे काय मुलांनो, तर विशाल त्रिकोण म्हणजेच ज्याचं माप जे आहे ते 90 पेक्षा जास्त असेल त्याला आपण काय म्हणतो, तर विशाल कोन असे म्हणतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर एक लघुकोन काढायचा आहे. जसे इथे आपल्याला एक लघुकोन हा काढून दाखवलेला आहे आणि एक जो विशाल कोन आहे तो देखील आपल्याला इथे काढून दाखवलेला
आहे। तर बघा मुलांना सांगा पाहू, या दोन्हीपैकी यामध्ये एक विशाल कोण आहे आणि एक लघु कोण आहे। तर सांगा पाहू, लघु कोण कुठला आहे आणि विशाल कोण कुठला आहे। अगदी बरोबर, हा जो आपल्याला इथे दिसत आहे तो कुठला कोण आहे, तर तो लघु कोण आहे आणि हा जो आहे तो विशाल कोण आहे। बघा इथे आपण बघितलेलं आहे की ज्याचा अंश 90 अंशापेक्षा ज्याचं माप कमी असेल तो कोण आहे, तर तो आहे लघु कोण, आणि ज्याचं 90 पेक्षा जास्त माप असेल तो आहे विशाल कोण। तर इथे दोन कोण आपण घेतलेले आहे आणि त्या कोणांना आपल्याला काय करायचं आहे, तर दुभाजकायचं आहे। आणि दुभाजन कसं करायचं आहे पहा मुलांना, समजा हा आपला जो कोण आहे, आता बघा मुलांना, सगळ्यात आधी आपण बघूया की हा जो विशाल कोण इथे लघु कोण आपण घेतलेला आहे, त्या लघु कोणाला आपल्याला आधी काय करायचं आहे, तर त्या त्रिकोणाला त्या बाजूंचे लंब दुभाजक आपल्याला काढायचे आहे। काय काढायचे आहे, लंब दुभाजक आपल्याला काढायचे आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे की हे जे अंतर आपल्याला इथे दिसत आहे ते कर्कटकच्या सहाय्याने, कंपासच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, जो एक कोण आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि पेन्सिलचा कोण आपल्याला कुठे ठेवायचा आहे, तर ह्या दोन मापापेक्षा, म्हणजे हे इथपासून इथपर्यंत जे काही आपल्याला माप दिसत आहे त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त माप जे आहे ते आपल्याला आपल्या कंपासमध्ये ठेवायचं आहे। आणि नंतर काय करायचं आहे, तर तिथे आपल्याला पेन्सिलच्या सहाय्याने एक रेष काढून घ्यायची आहे। पुन्हा तेवढंच माप आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते कुठे ठेवायचं आहे, तर या बिंदूवरती ठेवायचं आहे। आणि पुन्हा काय करायचं आहे, तर ही एक रेष जी आहे ती काढायची आहे। सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे खालचे दोन टोक आहेत तिथे देखील आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त काय करायचं आहे, तर आपल्या कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे। आणि मग इथून देखील ते लोखंडी टोक आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि पेन्सिलचं टोक इथे ठेवून आपल्याला इथे काय करायचं आहे, एक लंब दुभाजक काढून घ्यायचं आहे। सेम अंतर न बदलता आपल्या कंपासमधलं सेम तसंच आपल्याला एक टोक इथे ठेवून पुन्हा काय करायचं आहे, तर लंब दुभाजकची रेषा काढण्यासाठी एक डॉट आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा एक रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे। आता आपण ही जी रेषा आहे आणि ह्या दोन ज्या रेषा आहेत ते आपण लंब दुभाजक काढण्यासाठी आपण डॉट काढून घेतलेले आहे। आता राहिलेली आहे ही लाईन, तर ह्या रेषेचे सुद्धा काय करायचं आहे, तर अर्ध्यापेक्षा जास्त माप आपल्याला आपल्या कंपासमध्ये ठेवायचं आहे। आणि सेम आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे। इथे एक टोक ठेवून दुसरं जे पेन्सिलचं टोक आहे त्याने आपल्याला एक रेषा जी आहे ती काढून घ्यायची आहे। आणि ती काढल्यानंतर बरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या रेषेमधून जाणारी त्या पण जे काही योग्य माप आपण घेऊन काय केलेलं होतं, ज्या रेषा काढलेल्या होत्या त्याच्यातनं त्याच बिंदूमधून आपल्याला काय करायचे आहेत, लंब दुभाजक काढायचे आहेत। बरोबर इकडनंच आपल्याला काय करायचं आहे, एक लंब दुभाजक काढून घ्यायचं आहे। या रेषेचा आपल्याला लंब दुभाजक मिळालेला आहे, ही जी रेष आपल्याला इथे दिसत आहे ती, आणि ह्या देखील रेषेचा लंब दुभाजक आपल्याला मिळालेला आहे बघा हा, आणि ह्या रेषेचा सुद्धा आपल्याला लंब दुभाजक मिळालेला आहे। तर बघा अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जो लघु कोण आहे त्या लघु कोणाला आपण त्याचे लंब दुभाजक अशा प्रकारे आपल्याला काढता येतील। सेम तसंच आहे, आपल्याला काय करायचं आहे, तर सेम याला देखील विशाल कोणाला देखील आपल्याला काय करायचं आहे, लंब दुभाजक त्याचे काढायचे आहे। म्हणून आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे, या दोन टोकापेक्षा थोडंसं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे। आणि घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे एक रेषा काढून घ्यायची आहे। सेम तसंच इथेच आपल्याला एक काय करायचे आहे, सेम तशी प्रोसेस करायची आहे। मग आपल्याला काय मिळणार आहे, हे जे साइन आहे ते आपल्याला मिळतील आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर ते जे बिंदू आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे विशाल कोणचे देखील आपल्याला इथे लंब दुभाजक मिळत आहे। नेक्स्ट पाहूया मुलांनो काय आहे, प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती आहेत हे अनुभवा। आता प्रत्येक लंब दुभाजक हे एक संपाती आहेत, म्हणजेच एका बिंदूतून बघा इथे आपल्याला दिसत आहे एका बिंदूमधूनच काय जात आहे, तर त्या तीन रेषा जाताना आपल्याला दिसत आहे। म्हणून त्याला काय म्हटलं आहे, तर एक संपाती असे म्हटलं गेलं। तर जो थर्ड पॉइंट आहे मुलांना तो बघा काय आहे, त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक ज्या बिंदूत मिळतात त्या बिंदूला आपल्याला जे नाव द्यायचं आहे आपण ते देऊ शकतो। त्या बिंदूला आपण नाव काय दिलेले आहे, तर सी असे नाव दिलेले आहे। ह्या
एक संपाती बिंदूमधून आपल्याला 3 रेषा जाताना दिसत आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात, तर एकसंपाती असे म्हणतात. म्हणून याला आपण नाव काय दिलेलं आहे, तर सी असे नाव आपण याला दिलेले आहे. देन बघा मुलांनो, काय आहे, सी बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतची अंतरे मोजा, काय दिस. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सी बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतचे अंतरे आपल्याला मोजायचे आहे आणि काय आपल्याला लक्षात येते ते आपल्याला सांगायचं आहे. बघा काय आहे मुलांना, बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतचे अंतरे मोजा, काय दिसते आपल्याला ते काय करायचं आहे. बघा सी एक्स, इथे आपण बघू शकतो सी एक्स आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा सी वाय आपल्याला इथे दिसत आहे. सी झेड इथे देखील आपल्याला दिसत आहे. सेम इथेच आहे बघा, सेम ह्या लघु कोणाला आणि विशाल कोणाला सारखी नावं देण्यात आलेली आहे. म्हणून इथे आपल्याला दिसत आहे की सी झेड, सी एक्स आणि सी वाय हे आपल्याला इथे काय मिळत आहेत, तर हे आपल्याला इथे समान असलेले दिसत आहे. तर पहा मुलांनी, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंब दुभाजक आपल्याला इथे काढायला सांगितलेले आहेत. आणि पहिला जो प्रश्न आहे आपल्याला दिलेला आहे 5.3 सेंटीमीटरचा आपल्याला काय करायचं आहे, तर रेषा आपल्याला काढायची आहे. बघा आपल्याकडे जी मोजपट्टी असते, जे आपल्या कंपास पेटीमध्ये मोजपट्टी आहे, तिच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर 5.3 ही रेषा काढून घ्यायची आहे. बघा आपल्याकडे काय असते, तर आपल्याकडे अशी जी काही मोजपट्टी असते तिच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी मोजपट्टी आहे बरोबर ही जी रेषा आहे 5.3 ही आपल्याला काढून घ्यायची आहे. नंतर काय सांगितलेलं आहे की प्रथमतः 5.3 सेंटीमीटर लांबी असलेला रेषाखंड काढा व त्याला PS हे नाव आपल्याला द्यायचं आहे. म्हणून PS हे नाव आपण त्याला दिलं. आणि आता काय करायचं आहे, तर याचा लंब दुभाजक आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. काय करायला सांगितलेलं आहे, तर त्याचा आपल्याला लंब दुभाजक काढायला सांगितलेलं आहे. म्हणून मग आपण काय करायचं आहे, तर ह्या रेषेपेक्षा थोडं जास्त अंतर आपल्याला आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि एक टोक आपल्याला P वरती ठेवायचं आहे आणि दुसरं टोक जे आहे पेन्सिलचं त्याने आपल्याला एक काय करून घ्यायचं आहे, तर एक रेषा काढून घ्यायची आहे. त्यानंतर सेम खाली देखील तसंच करून घ्यायचं आहे. एक कंस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे देखील एक कंस काढून घ्यायचा आहे आणि सेम खाली देखील एक कंस काढून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला टोक ठेवायचा आहे आणि कंस असा काढून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला पट्टीच्या सहाय्याने काय करायचे आहे, हे जे 2 टोकं आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत. म्हणजेच आपल्याला PS या रेषाखंडाचा इथे काय मिळालेला आहे, तर लंब दुभाजक मिळालेला आहे. आणि त्या लंब दुभाजकाला आपण काय नाव देऊ शकतो, तर जे नाव आहे आपण याला ST हे नाव दिलेलं आहे. तर थोडक्यात मुलांना तुम्हाला कळालं असेलच की रेषाखंड हा जे काही माप दिलेलं असतं आपल्याला, त्या मापानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर रेषाखंड काढायचा आहे आणि त्याचा लंब दुभाजक कसा काढायचा आहे हे देखील तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल. एक कंपास आपल्याला घ्यायचा आहे, त्यामध्ये टोकदार असे पेन्सिल ठेवायचे आहे आणि एक जे टोक आहे कंपासचं ते लोखंडी टोक इथे ठेवून आपल्याला काय करायचं आहे, पेन्सिलच्या सहाय्याने हा कंस काढून घ्यायचा आहे. सेम खाली देखील आपल्याला एक कंस काढून घ्यायचा आहे आणि तेच लोखंडी टोक आपल्याला काय करायचं आहे, तर दुसऱ्या म्हणजे S या बिंदूवरती ठेवायचं आहे आणि इथे देखील आपल्याला एक कंस काढून घ्यायचा आहे आणि खाली देखील आपल्याला एक कंस काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही जी रेष आहे ती काय करायची आहे, तर पट्टीच्या सहाय्याने मोजपट्टीच्या सहाय्याने ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. म्हणजेच इथे काय होणार आहे मुलांना, तर इथे P आणि S ही जी रेषाखंड आहे तिचे दुभाजन आपण लंब दुभाजक इथे आपण काढलेला आहे. तर पहा मुलांना, इथे आपण बघू शकतो की मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंडाचे जे काही आपण कंस काढले होते, सेम काय केलेलं आपण, तर एक कंपास आपली घेऊन ही जी PS आहे तिच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण आपल्या कंपासमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर 2 जे कंस आहे ते आपण इथे काढून घेतलेले आणि नंतर पट्टीच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, तर हे 2 कंस आपण जोडून घेतलेले आहे आणि त्यांना CD किंवा ST हे नाव आपण देऊ शकतो. तर तुम्हाला कळलं असेल की रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा आहे. सगळ्यांना कळलं मुलांना?
व्हेरी गुड. पुढे बघूया. तर आपण दुसरा जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत मुलांना. बघा इथे काय सांगितलेलं आहे, खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक आपल्याला काढायचं आहे. तर आपल्या साहित्य जे आहे कंपोस्ट पेटीमध्ये त्याच्यामध्ये मोजपट्टी ही आहे आणि त्या मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला दुसरा प्रश्न आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजेच आपल्याला मोजपट्टी घेऊन बरोबर 6 या ठिकाणी आपल्याला टिक करून पुढच्या 7 रेषा ह्या मोजायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला 6.7 सेंटीमीटरचे आपल्याला काय काढायचे आहे, तर रेषाखंड काढून घ्यायचा आहे. आणि मग त्याला आपण नाव काय देणार आहोत, तर त्याला MN हे आपण त्याला नाव हे देऊया. काय देऊया, आपल्या रेषाखंडाला MN हे आपण नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे की त्याचा आपल्याला लंबदुभाजक हा काढायचा आहे. कशाचा, तर आपल्याला जी काही 6.7 सेंटीमीटरची रेषाखंड काढायला सांगितलेलं आहे त्या रेषाखंडाला आता आपल्याला काय करायचं आहे, तर लंबदुभाजक त्याचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणून आपण एक कंपास घ्यायचे आहे आणि त्या कंपासमध्ये बघा एक पेन्सिल आपल्याला टाकायचे आहे आणि पेन्सिल टाकल्यानंतर त्याचे जे एक टोक आहे ते आपल्याला इथे M वरती ठेवायचं आहे आणि दुसऱ्या टोकाने आपल्याला काय करायचं आहे, तर एक कंस काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने देखील आपल्याला काय करायचं आहे, तर एक कंस काढून घ्यायचा आहे. दुसरं जे टोक आहे सेम N वरती ठेवून आपल्याला दुसरं देखील टोक काढून घ्यायचं आहे. आणि आता हे जे 2 कंस आपल्याला मिळालेले आहे त्याच्या मध्यभागी बरोबर मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचे आहे, दोन्हीही कंस जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. बघा हे 2 कंस आपण जोडलेले आहे आणि आता याला आपण AB असे देखील नाव देऊ शकतो किंवा QR हे देखील आपण याला नाव देऊ शकतो. म्हणजेच आपण इथे काय केलेलं आहे की MN हा रेषाखंड आपण 6.7 सेंटीमीटर काढून 6.7 सेंटीमीटर हा रेषाखंड आपण MN हा काढलेला आहे आणि त्याचा जो लंबदुभाजक आहे आपल्याला काय मिळालेला आहे, तर AB हा त्याचा लंबदुभाजक आपल्याला मिळालेला आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, तर 6.7 सेंटीमीटरचे आपण एक रेषाखंड काढून घेतलेला होता आणि त्यानंतर आपल्याला ह्या 6.7 सेंटीमीटर रेषाखंडाला आपण नाव काय दिलेलं आहे, तर P आणि S हे नाव आपण दिलेलं आहे. त्यानंतर याचा लंबदुभाजक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की एका कंपासमध्ये जे काय आपलं कर्कटक आहे त्या कर्कटकामध्ये काय करायचं आहे, त्या कंपासमध्ये आपल्याला पेन्सिल ठेवून P या पॉईंटवरती आपल्याला काय करायचं आहे, ते टोक ठेवायचं आहे आणि एक रेषा जी आहे ती काढून घ्यायची आहे. सेम खालच्या बाजूने देखील आपल्याला काय करायचे आहे, ती रेषा काढून घ्यायची आहे. नंतर तेच टोक आपल्याला S बिंदूवरती ठेवायचं आहे आणि खाली देखील एक जे कंस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि वरती देखील एक कंस काढून घ्यायचा आहे. आणि सेम मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचे आहे, तर ती रेषा जी आहे ती जोडून घ्यायची आहे. म्हणजेच इथे आपल्याला PS लंबदुभाजक काय मिळत आहे, तर PS लंबदुभाजक आपल्याला CD हा मिळत आहे. तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल मुलांना, तर रेषाखंडाचा लंबदुभाजक आहे हा कसा काढायचा असतो. खूप इझी आहे. आपल्या कंपास म्हणजे जे साहित्य आहे, कर्कटक आहे, कंपास आहे, मोजपट्टी आहे, कोन आहे, याच्या सहाय्याने आपल्याला कोन दुभाजक काढता येतो. तसेच रेषाखंडाचा लंबदुभाजक देखील आपल्याला अशा प्रकारे काढता येतो. पुढे बघूया. तर पहा मुलांना, आता आपण काय काढलेलं होतं, रेषाखंड जो आहे त्याचा लंबदुभाजक आपण जो आहे तो काढून घेतलेला होता. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर खाली दिलेल्या मापाच्या सहाय्याने आपल्याला कोनाचं काय करायचं आहे, तर त्याचं सुद्धा दुभाजक काढायचं आहे. म्हणजेच कोन दुभाजक म्हणजेच काय, तर कोनाचे 2 समान भाग करणं यालाच काय म्हटलं जातं, तर कोन दुभाजक असे म्हटलं जातं. आणि रेषाखंडाचा लंबदुभाजक म्हणजेच काय, तर रेषाखंडाचे देखील 2 समान भाग करणं म्हणजेच त्याचं लंबदुभाजक होय. मग आता इथे देखील आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे जो कोन मापक आहे त्या कोन मापकाच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, तर 105 अंश एवढं आपण काय करणार आहोत, तर कोन ह्या मापाचा काढून घेणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एक कुठल्याही मापाची एक सरळ रेषा आपल्याकडे काढून घ्यायची आहे. मग इथे बघा तुम्हाला इथे काय दिसत आहे, तर एक कोन दिसत आहे. त्या कोनाचं एक जे टोक आहे, बघा कोन कसा असतो, तर असा हा इथे बघा तुम्हाला इथे चित्र दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारचा आपल्याकडे काय आहे, एक कोन आहे. आणि मग त्या कोनाचा हा जो टोक आहे तोच आपल्याला ह्या रेषाखंडाच्या या बिंदूवरती ठेवायचा आहे.
आणि मोजायचं आहे कितीपर्यंत, तर 105 आपल्याला मोजायचे आहेत. मग ते आपण हा विशाल कोन असल्यामुळे आपण काय करणार आहोत, तर आपण राईट साईडला ते मोजणार आहोत. म्हणजेच बघा, हा जर कोन मापक आहे तो आपण इथे ठेवल्यानंतर कुठल्या बिंदूवरती आपण समजायला ST असे नाव दिले, तर S वरती आपल्याला काय करावं लागणार आहे, हा कोन मापक ठेवावा लागणार आहे आणि नंतर आपल्याला राईट साईडला मोजावं लागणार आहे. म्हणजेच बघा 105, तर इथे बघा 100 आहे आणि 100च्या नंतरच्या ज्या रेषा आहेत त्या 5 आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपल्याला हा जो कोन आहे 105 अंशाचा तो आपल्याला इथे मिळतो. आणि मग काय करायचं आहे, तर त्याचे जे 2 टोक आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि याचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच कंपासाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी रेष आपण इथे काढून घेतलेली आहे त्या रेषेच्या अर्ध्यापेक्षा जास्त माप आपल्याला आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कर्कटकमध्ये काय करायचं आहे, यापेक्षा जास्त माप घ्यायचं आहे. नंतर एक टोक आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि एक कंस आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे की ह्या रेषेपेक्षा जास्त माप आपल्या कर्कटकमध्ये ठेवून आपल्याला काय करायचं आहे, तर एक कंस काढून घ्यायचा आहे आणि सेम तसे प्रोसेस आपल्याला इथे करायचे आहे आणि इथे काय करायचं आहे, तर एक कंस काढून घ्यायचे आहे आणि त्या कंसेतून आपल्याला काय करायचं आहे, तर एक लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणून आपण इथून एक लंब दुभाजक काढलेला आहे. बघा, हा जो दिलेला कोन आहे त्याचे 2 समान भाग झालेले आहे. कुठला 105 अंशाचा जो आपण कोन काढलेला होता त्यालाच आपल्याला काय करायचं होतं, दुभागायचं होतं, त्याचं दुभाजन करायचं होतं. बघा, इथे आपल्याला त्याचं दुभाजन करता आलेलं आहे.